तर आज आपण नवरात्री उपवासासाठी राजगिऱ्याची भाजी बनवणार आहोत। ही राजगिऱ्याची भाजी चिरून घ्यायला लागलेला आहे। आपण ही भाजी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, उकळून घ्यायची आणि नंतर करायची। कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते समोर। आता आपण भाजी उकळत्या पाण्यात उकळून घेऊया, म्हणजे स्वच्छ धुवून निघते। उकळून झाल्यावर आपण त्याला फोडणी देऊया नंतर। आता आपण भाजीसाठी मिरची बारीक करून घेऊया, मीठ टाकून मिरची बारीक करून घेऊया आपण। भाजी बघा आपली उकळायला लागली। आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे। आता मिरची बारीक आणि भाजी पण काढून घेतलेली आहे, कारण ही भाजी जास्त अशी शिजू द्यायची नसते, त्यामध्ये परत नंतर फोडणी द्यायची। कुठल्या भागात नवरात्रीला राजगिऱ्याची भाजी चालते ती तुम्ही मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे तर चालते। भाजी आपण ही पिळून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीची चटणी टाकून घेऊया। पहिल्याच मिरच्या भाजल्या तर त्यामुळे जास्त काय भाजून घ्यायला लागत नाही। चला आता आपण भाजी टाकून घेऊ। मीठ टाकून घेऊ आता, चवीपुरतं मीठ